फेज 3 फेज पॅनल आहे विराटचा. तर हा आपला 2 फेज 3 फेज पॅनल आहे. आपल्याला 2 फेज 3 फेज मधले भरपूर सारे टाईप आहेत, जसे शेतकरी स्टार्टर आहे, 2 फेज 3 फेज टच पॅनल आहे, 2 LED 3 LED शेतकरी डिस्प्ले आहे. अशी 5-6 टाईप मधला हा आता जो आपला 2 फेज 3 फेज पॅनल आहे, त्याचा कोड नंबर आहे 2023 EV 2023. त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगतो. हा आपला कन्व्हर्टर पॅनल आहे. कन्व्हर्टर पॅनल मध्ये तुम्हाला स्टार्टर इनबिल्ड येतोय, टचिंग आणि रनिंग साठी रिले येता येते. इथे 3 फेज तुम्ही इनपुट देऊ शकता. हे जे 3 फेजचे इथे आउटपुट येतात हे तुम्ही मोटरला लावू शकता. RYB. आता जे येणारे इनपुट आहेत RYB म्हणजे जो फ्यूज मधनं येतोय त्याच्यातला डेड फेज किंवा जो सगळ्यात कमी फेज होतोय तो आपण मध्ये टाकतोय, आणि दोन जे फ्यूज आहेत फुलवाले ते आपण कडेला देतोय. हे 3 मोटरला गेले. मोटरला गेल्यानंतर हे 3 जे उरतात, इथे आपला स्टार्टिंग कंडेन्सरचा एक वायर लागतो. स्टार्टिंग कंडेन्सरची दुसरी वायर या नटामध्ये लागते. इथेच रनिंगची पण वायर लागते आणि रनिंगची जी दुसरी वायर राहते ती इथे लागते. नॉर्मली याच्या कनेक्शनसाठी खाली कनेक्शन जे ते लिहिलेलं आहे, इथे खाली दिलेलं आहे ऑलरेडी, इनपुट आउटपुट स्टार्टिंग कॅपॅसिटर आणि रनिंग कॅपॅसिटर. तर आता हा वापरायचा कसा हे सांगतो. मी 3 फेज वरती करतो. 3 फेज वरती केले असता इथे तुम्हाला 3 फेजचा हे लाईट आहे, म्हणजे 3 फेज लाईट आहे आता, तर तो 3 फेजचा लाईट लागतो. जर तुमचं कनेक्शन 3 फेज दिलेलं आहे आणि जर तो 3 फेजचा लाईट दाखवत नसेल तर तुम्हाला पहिली आणि तिसरी वायर अल्टी पलटी करायची, तर तो तुमचा 3 फेजला जातो. आता जर तुम्ही हा ऑटोला टाकला तर तुमचा ऑटोने डायरेक्टली स्टार्टर चालू होईल. 3 फेज डायरेक्टली खाली सप्लाय मोटरला गेल्यानंतर मोटर खाली रन करते. आता तुम्ही जर बंद करायला गेलात तर बंद होणार नाही, कारण की बटन तुमचं ऑटोला आहे. बटन मॅन्युअलला घ्या, हाताने बंद करा. तसंच बाहेरच्या साईडला एक बटन आहे, खालच्या साईडला जर केला तर तो 2 फेज 3 फेज ऑटोला जातो आणि वरच्या साईडला असला तर 3 फेज ऑटो. आता मी केला तर तो चालू होतोय. समजा आपली लाईट ऑटोमध्ये आणि हे बटन आपलं 2 फेज 3 फेजला नाहीये, हे फक्त 3 फेज ऑटोमध्ये आहे बाहेरचं बटन. आणि जर मधला फ्यूज जर गेला आपला, फ्यूज आता मी टाकलाय, बंद झालाय ऑटो, 2 फेजला लाईट आलेली 2 फेज दाखवतोय, SPP दाखवेल त्यावेळी, कारण की हे बटन आपलं 3 फेज ऑटोला नाहीये. हे बटन आपलं जेव्हा 2 फेज 3 फेज ऑटोला असेल, 2 फेज आणि 3 फेज ऑटोला, तेव्हा तुमचा तो SPP निघेल आणि तुमचं मोटर 2 फेज मध्ये पण चालू होईल. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला जर कंटिन्युअस मोटर 24 तास चालवायची असेल तेव्हा हे बटन पण तुमचं ऑटोला पाहिजे, 2 फेज 3 फेज ऑटोला. आणि जर नसेल चालवायची तुम्ही ह्या साईडला करा आणि 3 फेजला चालवा. किंवा मॅन्युअलला जर असेल तर मॅन्युअलला तुमचं 2 फेज असू द्या 3 फेज असू द्या, तुम्ही हाताने चालू करताय, हाताने तो चालू होईल. स्टार्टिंग पडला, रनिंग जातोय, हा वरती आला. आता याच्यामधल्या काही आपण आतमधल्या गोष्टी सेटिंग्स त्या जाणून घेऊ. सेटचं बटन दाबलं मी म्हणजे आपले सगळे ऑपरेशन्स ऑफला आहेत. मी सेटचं बटन दाबलं, इथे तुम्हाला ऑन टाइम येतोय. ऑन टाइम म्हणजे काय, आपल्याला मोटर किती वेळ चालवायची, भले ती तुमची 2 फेज मध्ये असू द्या 3 फेज मध्ये असू द्या, किती वेळ चालवायची. तर हा ऑन टाइम केला आणि इथे तुम्ही बटन दाबलं, तुमचं 1 2 3 5 हे मिनिटामध्ये येत आहे तुम्हाला, मिनिटामध्ये. मी परत कमी करून ठेवतो. तसंच परत एकदा सेटचं बटन दाबलं, ऑफ टाइम येतोय, थोडा वेळ थांबायचं. 0-0 दाखवल्यानंतर तुम्ही ऑफ टाइम पण टाकू शकता, इथनं अप करून डाऊन करून ते वरती खाली करू शकता. त्याच्यानंतर परत एकदा सेटचं बटन दाबलं, LOV आलंय. LOV म्हणजे लो व्होल्टेज. लो व्होल्टेज आपल्याला किती ठेवायचं. काहींचा जसं 2 फेज 3 फेजला मोटर चालू आहे, 250च्या खाली मला वापरायचंच नाहीये, तर तुम्ही इथे 250 आणून घ्या. म्हणजे 250 तुम्ही सेट करू शकता, 200 सेट करू शकता, हे तुमच्यावरती. म्हणजे कमीत कमी किती व्होल्टेज पर्यंत मोटर चालली पाहिजे. म्हणजे 200च्या खाली गेल्या तर मोटर आता बंद पडेल डायरेक्ट. तसंच मी सेट केलं. इथं हाय व्होल्टेज आहे. हाय व्होल्टेजला पण तुम्हाला जास्तीत जास्त बाबा 500 व्होल्ट आलं किंवा 500 व्होल्टच्या वरती जर गेलं तर मग ती मोटर हाय व्होल्टेज म्हणून बंद करून ठेवल. ही सेटिंग पण तुम्ही इकडनं कमी जास्त करू शकता. नंतर ड्राय रन टायमर आहे. ड्राय रन टायमर हा 180 मिनिट आहे.
हाही तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे मोटर एकदा ड्राय रन झाली कधी 180 मिनिटानंतर परत एकदा चालू होईल. हा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता. हा डिले टाइम आहे. डिले टाइम म्हणजे तुमची लाईट जेव्हा जाते आणि परत येते तर 35 सेकंदानंतर हा चालू होतो. म्हणजे तुम्हाला हा 1 सेकंदापासून 999 सेकंदापर्यंत तुम्ही त्याला सेट करू शकता. आता हा टाइम सेकंद मध्ये आहे. परत एकदा सेटचं बटन दाबलं तर ड्राय रन पी. ड्राय रन म्हणजे ड्राय रन पर्सेंटेज. नॉर्मली 75% ड्राय रन पर्सेंटेज ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता. एलओसी म्हणजे लो करंट. म्हणजे मोटरला किती कमीत कमी करंट पर्यंत ती चालली पाहिजे. म्हणजे जर 5 एचपीची मोटर आहे 10 अँपियर करंट घेते, तुम्ही 9 अँपियर जर लो करंट ठेवला तर 9च्या खाली जर मोटरने अँपियर घेतला का तो बंद पडेल. आणि याच्यानंतर HIC म्हणजे हाय करंट. हाय करंट किती आहे? आता इथं आपण 40 ठेवलेलं आहे. तुम्ही जर सेट केला बाबा नाही मला 15च्या वरती गेला किंवा 5 एचपीची मोटर आहे 12-13च्या वरती गेला तर मला बंद पडली पाहिजे. मग हे तुम्ही सेट करून घेऊ शकता. 40चं तुम्ही 15 वरती आणून ठेवा. म्हणजे 2 फेज 3 फेजला पूर्ण प्रोटेक्शन याच्यामध्ये इनबिल्ड केलेले आहे. आणि सेटचं बटन आपलं बाहेर आलं सगळं ऑटोमॅटिक फंक्शन त्याचं त्या पद्धतीने चालू. थँक्यू.